नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. तर बघा, नुकतीच आपला PCM ग्रुप ज्यांचं होतं त्यांच्या एक्झाम सुरू झालेल्या आहे. ठीक आहे. शिफ्टही म्हणजे जो काही 2 शिफ्टमध्ये एक्झाम व्हायच्या. ठीक आहे. म्हणजे लास्ट म्हणजे कालपासून ओके 11 तारखेपासून जो काही तुमचा टेंटेटिव्ह शेड्यूल होता, फायनल शेड्यूल, तर 11 ते 20च्या दरम्यान तुमच्या PCMच्या एक्झाम्स राहणार आहे. ओके, प्रत्येक शेड्यूलमध्ये प्रत्येक म्हणजे डेमध्ये 2 शेड्यूलमध्ये तुमच्या एक्झाम्स होणार आहे. ठीक आहे. तर मग जे काही विद्यार्थी आता पेपर देऊन राहिले अशांसाठी म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी आहे, काही बिग अपडेट्स आहे की ज्या विद्यार्थ्यांचा रँक अंडर 1000 जर आला तर त्याला कम्प्युटर सायन्सची म्हणजे काय अपॉर्च्युनिटीज राहते आणि कुठले जे काही कॉलेजेस आहेत त्याला मिळण्याचे चान्सेस राहते. ठीक आहे. आता बघा, हा जो काही संपूर्ण डाटा आहे की रँक अंडर जर 1000 राहिलं तर कम्प्युटर सायन्स त्याला कोणत्या कॉलेजमध्ये मिळण्याचे चान्सेस आहे. लास्ट इयरचा कट ऑफ म्हणजे लास्ट इयरचा जो काही कट ऑफ आहे त्याच्यासोबत जर आपण कंपॅरिझन केलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येते. बघा, पहिल्या नंबरवर कॉलेज आहे. ओके, कॉलेज कोड आहे 3012. ओके, VGT आहे. ओके, याला आपण VGT आहे, माटुंगा मुंबई असं म्हणतो. तर लास्ट इयरला इथं जनरल ओपन कॅटेगरीसाठी, ठीक आहे, आणि स्पेशली आपण या व्हिडिओच्या अंतर्गत आपण ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी गोष्ट करतो. ओके, ज्याची रँक 1000च्या आत राहणार आहे आणि त्याला एक्सपेक्टेड कम्प्युटर सायन्स ही ब्रांच आहे. तर त्याची जी काही लास्ट इयरची रँक होती 103. म्हणजे जर तुम्हाला VGTI पाहिजे असेल ओपन कॅटेगरीमधून आणि कम्प्युटर सायन्स जर ब्रांच पाहिजे असेल तर लास्ट इयरला 103 होती. आता मागे पुढे होणार आहे, 10 रँक पुढे जाईल, 20 रँक पुढे जाईल, म्हणजे 120, 130, 150च्या आतमध्येच रँक पाहिजे तुम्हाला जर VGTI मुंबईला जर ॲडमिशन घ्यायची असेल. ओके, सेकंड नंबरवर कॉलेज आहे CUP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी पुणे. इथे लास्ट इयरची जी काही ओपन कॅटेगरीची जी काही क्लोजिंग रँक गेली T243, आणि हे बघा, ही 103 जी काही VGTI साठी ही क्लोजिंग रँक आहे. म्हणजे जो काही शेवटचा विद्यार्थी कॅपराऊंड पहिल्यासाठी कम्प्युटर सायन्स ब्रांचसाठी आणि VGTI मध्ये लागला त्याची जी काही क्लोजिंग रँक होती ते 103 पहिल्या राऊंडसाठी. ओके, दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या राऊंडमध्ये त्या गोष्टी थोड्याफार चेंज होतातच. CUP साठी जी काही क्लोजिंग रँक आहे ती T243. ओके, सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अंधेरी मुंबई, इथे जर तुम्हाला लागायचं असेल तर 504 रँक ही क्लोजिंग रँक होती पहिल्या राऊंडसाठी. PICT पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी यासाठी होती 791 रँक. ठीक आहे. तर DJ सांगवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मी घेतलेलं आहे, इथे 1584 ही रँक लागत होती. आता बघा, DJ सांगवीचं काय ना, लिंग्विस्टिक मायनॉरिटी गुजराती आहे. एकदा लक्षात. ओके, आता ही तर मी जी काही रँक दिली ही जनरल ओपन कॅटेगरीसाठी दिली, परंतु जो गुजराती आहे त्याच्यासाठी जी काही लिंग्विस्टिक मायनॉरिटीची जी काही रँक आहे ओके मायनॉरिटीवाल्यांसाठी ती आणखी म्हणजे कमी राहणार आहे. एकदा लक्षात. तर बघा, या सगळ्या कॉलेजच्या या डिटेल्स होत्या. आता बघा, स्टेप बाय स्टेप आपण आता बघा, जसं की VGTI मी सरळ सरळ प्लेसमेंट साईडला इथे बघू शकता तुम्ही, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट प्रोग्राम. तर इथे मी भेट दिल्यानंतर आपण काही गोष्टी इथे बघण्याचा प्रयत्न करूया. बघा, काही विद्यार्थी लस्ट आत्ताच लागलेले आहे, म्हणजे गुगलला म्हणा, मायक्रोसॉफ्टला म्हणा. ओके, आफ्टर दॅट ब्राउचर वगैरे दिलेला आहे, जॉब अनाउन्समेंट सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत तुम्हाला, कंपनी डिटेल्स वगैरे सगळ्या दिलेल्या आहे. ओके, हायेस्ट पॅकेज बघा, व्ह्यू रिपोर्ट डिटेल्समध्ये जर तुम्ही गेलात तर जो काय हायेस्ट पॅकेज लास्ट या वर्षीचा गेलेला आहे या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला दिलेल्या आहेत. प्लेसमेंट पॉलिसी मेसेज बाय, आपल्याला बीटेकचं प्लेसमेंट व्ह्यू करायचं आहे ना, तर बघू शकता तुम्ही आता 24-22 लास्ट इयरचा आहे. ठीक आहे. बघा, इथं हायेस्ट पॅकेज तुम्ही बघू शकता 54 लाखांचं गेलेलं आहे. ओके, कम्प्युटर सायन्स ब्रांचसाठी टोटल म्हणजे टोटल स्टुडंट्स होते 88, एलिजिबल स्टुडंट 87 झाले. टोटल स्टुडंट प्लेस ऑन कॅम्पस प्लस हायर एज्युकेशन म्हणजे ज्यांनी MTech वगैरे केलेलं आहे. ओके, इन अँड ॲव्हरेज तुम्हाला इथे 16.35 आणि हायेस्ट गेलेला आहे 54 लाखांचा. ओके, IT साठी हायेस्ट बघा 41. म्हणजे तुम्ही काही पाहायचं कामच नाही इथे. जर तुमचा नंबर लागला VGTIला 54 लाख म्हणजे खूप झालं. याच्या लक्षात. ओके, चला नेक्स्ट आपल्याला कॉलेज बघायचं आहे CUP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. बघा, ट्रेनिंग अँड प्लेसमेंटच्या स्टॅपमध्ये आलेलो आहोत आपण. इथे आपण यांचाही थोडा ॲनालिसिस करूया डाटा. आता हे किती विद्यार्थी प्लेस झाले यांचा डाटा आहे. हां, इथे बघा, बीटेक प्लेसमेंट बघा, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग इन अँड ॲव्हरेज 17.19 आणि हायेस्ट 52.57. क्या बात आहे. ओके, म्हणजे काही पाहायचं कामच नाही आहे. हायेस्ट ANTCसाठी बघा 52.57, 52.57, 52.57. अगेन इन्स्ट्रुमेंटेशनसाठी मेकॅनिकलसाठी 21,
मॅन्युफॅक्चरिंगसाठी 21.10. याच्या लक्षात म्हणजे 52-54 हे नियर अबाउट सारखंच आहे यार. CUP VGTI म्हणजे काही पाहायचं कामच नाही आहे. बघा आफ्टर दॅट सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचं आपण प्लेसमेंट च्या टॅबमध्ये बघण्याचा प्रयत्न करू. बघा CTC 52 लाखांचा हायेस्ट यार. इन अँड ॲव्हरेज 14.5, मीडियन 13.66. इथं लक्षात म्हणजे सगळे जर कॉलेज बघितले आतापर्यंत आपण 3 कॉलेज बघितले, 52-54 हे त्यांचा हायेस्ट आहे. आफ्टर दॅट PICT याचं काही पाहायचं कामच नाही आहे. PICT पण बघूया आपण. प्रत्येक कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायची, सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथं मिळते. हा PDF आला, थोडा लॅग होत आहे. अपनी सॅलरी अबाव 5 लाख. माझं 14 लाखांचं इथं हायेस्ट. इथं बघा हायेस्ट मला 33 दिसतोय फोनपे. ठीक आहे, यांचं एक कन्क्लुजन शेवटी राहायला पाहिजे. ॲव्हरेज कन्क्लुजन इन अन ॲव्हरेज 10.7. ठीक आहे, यांच्या इथं चेक करावं लागेल. बघा इथं मला 37ही दिसते, 72ही दिसते. सॉरी इकडे नाही, या साईडला राहायचं वाटतं आपल्याला. 33 तर मला दिसलेलं आहे. बघावं लागला, थोडीशी PDF अतिशय बारीक असल्यामुळे. ओव्हरऑल यांनी पण यांचं काही PICTचं काही पाहायचं काम नाही आहे बरं, काहीच पाहायचं काम नाही. ते 40-50च्या जवळपास 101% राहणार म्हणजे राहणार, यात काही डाऊटच नाही. 18, 19, 24 म्हणजे प्रोग्रेसमध्ये दाखवत आहे, आणखी नाही म्हणजे. ठीक आहे, आफ्टर दॅट DJ सांगवीचं बघून घेऊया आपण. प्लेसमेंट डिटेल्स फॉर काय नाही, ओव्हरऑल जर राहिलं तर आपल्याला काही पाहायचं कामच नाही. बघा झोमॅटोमध्ये 56 यार हायेस्ट, 55 युबर, फ्लिपकार्ट 33. बस आपल्याला खाली जायचं कामच नाही राहिलं. म्हणजे इन अँड ॲव्हरेज जर बघितलं तर तुम्ही या सगळ्या म्हणजे VGTI म्हणा, ओके, आफ्टर दॅट CUP म्हणा, सरदार पटेल इन्स्टिट्यूट पुण्यातलं म्हणा, DJ सांगवी. बघा VGTI, सरदार पटेल आणि DJ सांगवी हे तीनही कॉलेज मुंबई बेस्ड रिजनचे कॉलेज आहे. CUP आणि PICT दोन्ही कॉलेज आहे काय म्हणू शकतो पुण्या बेस्डचे कॉलेज आहे, पुण्या रिजनचे. येतं लक्षात. तर तुम्ही सगळ्याच कॉलेजचं बघितलेलं आहे, म्हणजे 55च्या वरच जवळजवळ. आपण DJ सांगवीचाही बघितलं तर 55 लाखांचं. म्हणजे DJ सांगवी झालं, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ झालं, सरदार पटेल झालं, हे तिन्ही कॉलेज प्रायव्हेट इन्स्टिट्यूट असून ही VGTI आणि CUPच्या पॅरलली आहे. म्हणजे जर तुम्ही जर पॅकेजचा जर विचार केला येतं लक्षात. ओके, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.